भारत माता की। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बिरसा मुंडांचा आज आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री, विश्वनेते आदरणीय मोदी साहेबांच्या प्रचार सभेला त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उपस्थित आहोत। सभेकरता उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, आपले दोन्ही उमेदवार भारतीताई आणि गोडसेजी, माझे मंत्रिमंडळातले सहकारी गिरीश भाऊ, दादा भाऊ, सर्व आमदार आणि लाखोच्या संख्येने जमलेले सर्व मतदार, कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, एक ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। ज्या काळाराम मंदिराचा आशीर्वाद घेऊन आदरणीय मोदी साहेब अयोध्येला रामाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी गेले, तोच आशीर्वाद आपल्या सगळ्यांना त्यांच्या पाठीमागे उभा करून देशामध्ये पुन्हा एकदा आपल्याला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदींना प्रधानमंत्री करायचा संकल्प आपण आता करूया। अनेक वक्त्यांनी पूर्वीच्या भाषणामध्ये काही मुद्द्यांचा उल्लेख केला। दोन मुद्दे महत्वाचे आहेत। एक तर आपल्या सगळ्यांच्या ग्रामीण भागाशी संबंधित ज्या प्राथमिक सोसायट्या आहेत, सहकार कायद्यामध्ये बदल करून नवीन सहकार कायदा आणून आज आपल्या प्रत्येक प्राथमिक सोसायटीला 120 प्रकारचे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी, एक मोठा निर्णय भारत सरकारने घेतला आणि मला वाटतं ग्रामीण अर्थकारणामध्ये मोठा बदल करणारा तो निर्णय आहे। पीक कर्ज वाटणे एवढंच फक्त सोसायटीचं काम होतं। आता तुम्हाला शॉपिंग मॉल करता येतील, पेट्रोल पंप सुरू करता येतील, अन्य बाकीचे व्यवसाय शेतकऱ्यांच्या करता सुरू करता येतील आणि म्हणून सहकार मंत्रालय स्थापन झाल्याच्या नंतर माननीय अमितभाई शहांच्या नेतृत्वाखाली एक मोठा बदल देशामध्ये सहकारी चळवळीचा होतोय। तो मला वाटतं आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। या ठिकाणी मग दादाभाऊंनी उल्लेख केला की पश्चिम वाहिन्यांचं पाणी आपल्याला समुद्राकडे जाणारं मांजरपाडा असेल, अन्य बाकी धरणं असतील, या ठिकाणी आणायचं आहे। मला सांगितलं पाहिजे की 2019ला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 50,000 कोटीचा आराखडा आपल्या त्या सरकारनं मंजूर केला होता। कामाला सुरुवात झाली असती। 2019ला विश्वासघातानं जे राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, यांची जी अभद्रवृत्ती झाली, त्यातून 2.5 वर्षामध्ये एकही इंचाचं काम या पश्चिम वाहिन्याचं पाणी समुद्राचं आपल्या खोऱ्यामध्ये वळवण्याचं झालं नाही। आणि मग मित्रो, हे काम कोण करणार आहे? याला लागणारा निधी कोण देणार आहे? आज 50,000 कोटी लागू देत, 70,000 कोटी लागू देत, केंद्र सरकारच्या मदतीशिवाय हे प्रकल्प पूर्ण होणार नाही। आणि हे प्रकल्प पूर्ण करायचे असतील तर आपण मतदान कोणाला करणार आहात? कोणाला करणार आहात? मोठ्याने बोला ना जरा। मोदी साहेबांना आवाज केला पाहिजे, मतदान कोणाला करणार आहात? आणि म्हणून फक्त आणि फक्त मोदी साहेब हे काम करू शकतील। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद भारतीताईंना आणि गोडसे साहेबांना द्या। 2 खासदार आपले जातील, राज्यातून 40 पेक्षा जास्त खासदार जातील। मी आपल्याला खातं देतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा असतील, हा पश्चिम वाहिन्याचा प्रकल्प, नवीन धरणं बांधण्याचं काम हे निश्चितपणे पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, आपल्याशी खात्री देतो। मनापासून दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद विखे साहेब। यानंतर आपल्या सर्वांचे आवडते